नमस्कार मित्रांनो, सर्वांचे मेसेज येत आहेत की सर सध्याच्या स्थितीबद्दल आम्हाला क्लिअरिटी द्या. तर कंबाईन एक्झामचं हे युद्धापेक्षा काही कमी झालेलं नाही आहे मित्रांनो. तर आता शेवटचा दिवस आहे आणि उद्या आयोगाच्या नोटिफिकेशनप्रमाणे उद्याच एक्झाम आहे. आत्तापर्यंत आयोगाची कोणती नोटिफिकेशन आलेलं नाही, हे सत्य आहे. त्यामुळं बऱ्याच मुलांच्या मनामध्ये फिअर आणि फाईट ह्या दोन्ही गोष्टी आहेत. काही जण घाबरलेत, काही जण फाईट मोडमध्ये आहेत. ठीक आहे. तर हे जे आहे तुम्हाला मी आधीच सांगितलं होतं की फिअर अँड फाईट हार्मोन हे शेवटच्या दिवशी असतंच, पण त्याची आता कारणं वेगळी आहेत. काही जण मुलं घाबरलेत, काही जण मुलं फाईट करत आहेत. तर एक सांगतो की आजचा दिवस आहे, शेवटचा दिवस आहे. तुमचा माइंडसेट कसा असला पाहिजे याच्यावर मी बोलणार आहे. ठीक आहे. माइंडसेटवर बोलणार आहे आपण पेपर पुढे जाईल नाही जाईल याच्यावर चर्चा करणार नाही. उद्या पेपर आहे, हा माइंडसेट घेऊनच आपला विचार असेल, त्याच्यानुसार आपला विचार असेल. ठीक आहे. आता याचा परिणाम तुमच्यावर किती झाला पाहिजे. आता सगळ्यांनी प्रयत्न करायचे तेवढे करत आहेत आणि आजही प्रयत्न करतील, परंतु तुम्ही हारायचं नाही आहे. हारणं म्हणजे काय की मेंटली हारायचं नाही आहे. तुम्ही कठोर आहात, तुम्ही न घाबरणारी, न मागे हटणारी पोरं आहात, बरोबर. त्याच्यामुळं तुम्ही घाबरण्याचं काम नाही. आणि तुमचा अभ्यास म्हणजे एका आठवड्याची मेहनत नाही, त्याचा परिणाम जास्त होत नाही. ठीक आहे. तर हे तुमचं वर्षाची मेहनत आहे, तुम्ही वर्षानुवर्ष अभ्यास करताय. त्याच्यामुळं माझा आठवडाभर अभ्यास झाला नाही, माझा 1 दिवस अभ्यास झाला नाही, 4 दिवस अभ्यास झाला नाही, शेवटची रिव्हिजन झाली नाही, किती मॅटर करतं हे, याचा परिणाम किती होतो मला सांगा. मुलांना बरीच मुलं ट्रेनिंगमध्ये असतात, तिथून ते अभ्यास करतात ट्रेनिंगमधून. ठीक आहे. काही मुलं हॉस्पिटलमध्ये असतात, जातात, पास होतात. काही मुलं ॲक्सिडेंट होतो त्यांचा पेपरला जाताना, तरी ते पास होतात. म्हणजे हार्श कंडिशनला पण ते पास होतात. त्याच्यामुळं तुम्ही तर धडधाकट आहात सध्याच्या कंडिशनला. ठीक आहे. धडधाकट आहात, त्याच्यामुळं तुम्ही घाबरून जायचं काम नाही. तुम्हाला लढायचं आहे. उद्या पेपर आहे. आत्ताच्या कंडिशननुसार उद्या पेपर आहे. आणि सगळ्यांना सांगितलं की जे दूर आहेत त्यांनी पेपरला निघा. ठीक आहे. सगळ्यांना सांगितले. काय होईल संध्याकाळपर्यंत कोणाला माहिती नाही आहे, परंतु जे पेपरला दूर जायचं आहे, ज्यांना पेपरसाठी, त्यांना डेफिनेटली पेपरचा माइंडसेट घेऊन निघायचं आहे. ठीक आहे. जे होईल ते होईल, तिथून तुम्ही माघारी पण येऊ शकता, पण तुम्ही इथून लवकर निघू शकत नाही, बरोबर. जर ची वाट बघत बसलाय तुम्ही नोटिफिकेशनची आणि अजून नोटिफिकेशन नाही आहे आणि नोटिफिकेशन आजच नाही, तर तुमचा पेपर मिस व्हायला नको. त्याच्यामुळं क्लिअरली सांगतो की तुम्ही जिकडे सेंटर आहे तिकडे निघा. ओके. निघायला असचालच तुम्ही. आणि काही जण पोचले असतील. ठीक आहे. तर रिलेटिव्ह कॉम्पिटिशन असणार आहे, ते मॅटर करेल. सर्वांची अवस्था सारखीच आहे मित्रांनो. असं नाही की इथं एक जणाचं अभ्यास झालेला आहे, कोणाचाच परिणाम झालेला आहे सगळ्यांच्या अभ्यासावर. असं नाही की खूप हुशार विद्यार्थी आणि तो लायब्ररीतून हल्लाच नाही आणि त्याला आता खूप जास्त फायदा होईल आणि माझं काय होईल. डेफिनेटली तसा विचारच करू नका. सगळेजण द्विधावस्थेत होते, डिलेमामध्ये होते. ठीक आहे. त्याच्यामुळे तुम्ही त्याचा विचार करू नका, त्याचा परिणाम काही होणार नाही आहे जास्त. रिलेटिव्ह कॉम्पिटिशन असते, रिलेटिव्ह कॉम्पिटिशन आहे. सगळ्यांचे मार्क कमी होतील, सगळ्यांचे मार्क वाढतील, हे सोबत होत असतं. त्याच्यामुळं मेंटेन राहते, ह्याच्यात काही इश्यू नाही आहे. तुम्ही घाबरून जाऊ नका त्या गोष्टीला. ठीक आहे. आता पडेंगे भी और लढेंगे भी. आजचा दिवस असा आहे की तुम्ही दिवसभर अभ्यास बी करा, जे लढत आहेत त्यांना लढू द्या आणि पडणार बी. आणि जे लढत आहेत ते पण आज वाचत बसा. ठीक आहे. वाचत बसत तिथं तुम्ही लढा. ठीक आहे. स्ट्रेसफुल वातावरण आहे, आता ध्येयाकडे जायचं आहे. त्याच्यातून आपल्याला या स्ट्रेसफुल वातावरणाकडून ध्येयाकडे जायचं आहे. ही परीक्षा संयमाचे हे सत्य आहे मित्रांनो. संयमाची परीक्षा ही, याच्यामध्ये तुम्हाला संयम फार महत्त्वाचा आहे. आणि पेपर आहे, झोप पूर्ण नाही झाली सर काल, स्पीड येईल का, मॅटर नाही करत. याच्यामध्ये ॲड्रेनालिन तुम्हाला हार्मोन आहे, ते मी तुम्हाला सांगितलं आहे की ते हार्मोन तुम्हाला एवढं वर्क करतं फास्ट की कोणती गोष्ट सप्रेस करायची आणि कोणती गोष्ट वर घ्यायची हे त्याच्यावर डिपेंड आहे. ते तुम्हाला झोप असो नसो, तुम्हाला ते 1 तासामध्ये तसंच वर्क करायला लावणार आहे, जशी सिच्युएशनची गरज आहे. त्याच्यामुळे घाबरून जाऊ नका. सायन्स तुमच्या बाजूने आहे, युनिवर्स तुमच्या बाजूने आहे. ठीक आहे. त्याच्यामुळं तुमचं जर कष्ट आहे, पहिल्यापासून घेतलेलं आहे तुम्ही कष्ट, तर डेफिनेटली तुम्हाला निसर्ग पण चांगल्या पद्धतीचा तुम्हाला
सपोर्ट करणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही घाबरून जाऊ नका. स्पीड ठेवा पेपरमध्ये. उद्या पेपर आहे असं समजून उद्या स्पीड ठेवा पेपरमध्ये. तो 1 तास फार महत्त्वाचा असेल. कशाचाच विचार करू नका 1 तास माझा अभ्यास नाही झाला, हे नाही झालं, ते नाही, शेवटचे रिव्हिजन नाही, हे सायन्स वाचलं नाही, ते वाचलं नाही. सगळं आठवेल. तुम्ही जे केलेलं आहे ते सगळं आठवण्याचा प्रयत्न तुम्हाला तिथं न केला तरीसुद्धा तुम्ही ॲटोमॅटिक तुमचं जे हार्मोन आहे ते करून देणार आहे तुम्हाला. त्याच्यामुळे ते घाबरू नका. तुमचं बायोलॉजी खूप चांगले आहे, म्हणजे शरीर खूप चांगलं आहे तुमचं. ठीक आहे. आपलं युनिवर्सनं म्हणजे एका कणापासून नाही बनलेलं हे शरीर आहे ते त्याच्यामध्ये खूप पार्टिकल्स आहेत आणि प्रत्येक पार्टिकल हा युनिवर्ससारखा आहे, पूर्णतः युनिवर्ससारखा आहे. ठीक आहे. त्याच्यामुळं शरीर हे खूप भयंकर गोष्ट आहे. त्याच्यामुळे तुम्ही त्याला घाबरून जाऊ नका की माझं असं झालं तसं झालं, काय नाही, ते बरोबर वर्क करेल. ठीक आहे. आता शेवटी एक्झाम हॉलमध्ये काय मेंटॅलिटी असली पाहिजे. ठीक आहे. आता आपण कन्सिडर करून चालू की उद्या एक्झाम आहे आणि ते त्यांच्यासाठी ही माइंडसेट सांगतो आहे मी. काही होऊ शकतं पण तरीही सांगतो आहे की मी तयारी उद्याची करून घ्या, माइंडसेट बनवून घ्या. माइंडसेटवर बोलतो आहे मी. ठीक आहे. तर डरना नहीं है. आपने किया है अभी तक. 1 साल आप कर रहे हो. 1 वर्ष झालं तुम्ही करताय, 2 वर्ष झालं करतायत, काही जण 4 वर्ष झालं करतायत. ठीक आहे. तर स्वतःवर ट्रस्ट फार महत्त्वाचा आहे. स्वतःवर विश्वास ठेवा. ठीक आहे. की केलेलं आहे, आजपर्यंत केलेलं आहे. त्याच्यामुळं फक्त काही एका दिवसात नाही. जरी आपल्याला माहिती आहे शेवटच्या दिवसात केलं तरी त्याच्यातून किती प्रश्न येतात कोणाला माहीत नसते. ठीक आहे. त्याच्यामुळं त्याचा जास्त परिणाम होणार नाही. एक्झाम हॉलमध्ये फक्त एक्झामचाच विचार करायचा आहे. एक्झाम कसा डील करणार तुम्ही त्याच्यावर विचार करायचा आहे. कॉन्फिडन्स एकदम हाय ठेवायचा आहे. ॲक्सेप्टन्स पाहिजे तुमचा. जर एखादा प्रश्न येत नाही तर चला पुढे, मी अडकून नाही बसणार, किंवा मग माझा अभ्यास झाला नव्हता इतके दिवस म्हणून तो प्रश्न मी येत नाही असा विचार अजिबात करायचा नाही. एक्झाम हॉलमध्ये फक्त एक्झामचा विचार आणि एक्सेप्टन्स ह्या दोन्ही गोष्टी असल्या पाहिजे. ठीक आहे. आणि त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे स्ट्रॉंग मेंटॅलिटी असली पाहिजे. एकदम स्ट्रॉंग मेंटॅलिटी. घाबरून जायचं नाही. काही हो, जे काय झालं ते झालं, सगळ्यांसोबत झालं, माझ्या एकट्यासोबत झालेलं नाही आहे. त्याच्यामुळे स्ट्रॉंग मेंटॅलिटी असली पाहिजे. स्पीड असलं पाहिजे तुमचं भयंकर. एकदम म्हणजे एकदा पेपर चालू केला की एकदम स्पीडमध्ये थांबायचंच नाही आहे. ठीक आहे. लॉजिक, नॉलेज आणि कॉमन सेन्स ह्या फार महत्त्वाच्या गोष्टी आहेत. नॉलेज पहिल्यांदा अप्लाय करायचं आहे. इथं सिक्वेन्स चुकला. 1 नंबर नॉलेज, 2 नंबर लॉजिक, 3 नंबर कॉमन सेन्स आणि 4 नंबर मी तुम्हाला परीक्षेत सांगितल्याप्रमाणे ठोकताळा. ह्या 4 गोष्टी वापरल्या की तुमचा GSचा रिझल्ट येणार आहे. आणि मॅथ्ससाठी तुम्हाला काही असं नाही की शेवटच्या दिवशी अभ्यास केला म्हणून मॅथ्सचं तुमचं नाही केला म्हणून त्याच्यावर परिणाम होतो, असं नसते. मॅथ्सचं हे डेव्हलपमेंट आहे तुमची, ती ऑलरेडी डेव्हलपमेंट झालेली आहे. त्याच्यामुळे टेन्शन घेऊ नका. लहानपणीपासून जास्त 10वी लेवलचं मॅथ्स असते. 10वी पण लेवलचं नाही, ते 8वी 7वी लेवलचं मॅथ्स असते. त्याच्यामुळे तुम्ही त्याचा लोड घेऊ नका. ठीक आहे. तुम्ही ते केलेलं आहे, आधी लहानपणीपासून करत आलेलं आहे, ते घाबरून जायचं काम नाही. आणि डरना नहीं है. आपने किया है और आपको एग्ज़ाम में याद आएगा. ठीक है. शेवटचं हेच की मैं पत्थर पर लिखी इबारत हूँ, शीशे से कब तक तोड़ोगे, मिटने वाला मैं नाम नहीं, तुम मुझको कब तक रोकोगे. तर हा ॲटिट्यूड असला पाहिजे तुमचा. पत्थर पर लिखी इबारत हो, हा ॲटिट्यूड पाहिजे तुमचा. ठीक आहे. त्याच्यामुळं ऑल दी बेस्ट. जे होईल ते सगळ्यांसाठी चांगलंच होईल. ठीक आहे. फक्त पॉझिटिव्ह राहायचं आहे. प्रत्येकाने पॉझिटिव्ह राहा. ठीक आहे. धन्यवाद.